मंडळी, झी मराठीवरील पारू ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला सध्या घरोघरी पसंती मिळताना दिसते. तर पारू या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनवणे हिने पारू, तर अभिनेता प्रसाद जवाते यांनी आदित्य किर्लोस्कर या महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच या मालिकेमध्ये अहिल्यादेवींचं पात्रसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अहिल्यादेवींच्या भोवतीच ही संपूर्ण मालिका फिरते. तर या मालिकेमध्ये अहिल्यादेवी किर्लोस्करांची महत्त्वाची भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक ही साकारताना दिसते. पारू मालिकेचं संपूर्ण कथानक अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या बलाढ्य साम्राज्य आणि गावाकडून आलेली साधीभोळी पारू याच्यावर आधारित आहे. तर अशातच अभिनेत्री मुग्धा कर्णिक ही शूटिंगमधून थोडासा वेळ काढत ती मुंबईला आली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान मुग्धाने नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टा स्टोरीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्रीने एका नामांकित बँकेबद्दल संताप व्यक्त केला आहे. ATMमधून पैसे काढल्यावर फाटलेल्या नोटा आल्या असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच या पोस्टसह तिने एक फोटो देखील शेअर केला आहे. तर मुग्धा कर्णिकने तिच्या पोस्टमध्ये फाटलेल्या नोटांचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री लिहिते, एका नामांकित बँकेच्या ATMमधून आज अशा प्रकारच्या नोटा आल्या. त्याबद्दल त्यांच्याकडे तक्रार किंवा विचारणा करण्याची काहीच सोय नाही. कस्टमर केअर नंबरसुद्धा नाही. आता ही समस्या मी कशी सोडवू? त्यांना फोन केल्यावर तक्रार निवारण करण्याचे विशिष्ट विभाग असतात. त्याच तुमची समस्या समाविष्ट नसेल तर पुढे काहीच होत नाही. तर हॅशटॅग देत तिने बँक बदलण्याची गरज आहे असं म्हटलं आहे. तर मुग्धाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर पारू मालिकेच्या अगोदर तिने झिम्मा, स्वाभिमान, होम स्वीट होम अशा मालिका चित्रपटातून तसेच रंगभूमीवर काही नाटकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता सध्या ती साकारत असलेली अहिल्यादेवींची भूमिका सध्या प्रेक्षकांच्या पसंती पडताना दिसते. तर मुग्धाने शेअर केलेल्या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि एकंदरीत ही पारू मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.